पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। हिंदी सक्तीबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य समोर आलंय। पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। काल जो जी.आर. काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे। आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं। ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे। एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे। त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, पण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट। आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल।